नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण द ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन किंवा ज्याला आपण पुढे हेडली सेल, फेरल सेल किंवा पोलर सेल असं डिव्हिजन केलेलं आहे ते बघणार आहोत मित्रांनो। तर सुरुवात करूया। तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ। बघा मित्रांनो, असं होण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे की पृथ्वीचा आकार हा जरासा वेगळा असल्या कारणाने पृथ्वीची उष्णता जी आहे ती पृथ्वीवर समप्रमाणात न पडता एका वेगळ्या प्रमाणामध्ये पडते आणि तेव्हा पृथ्वीवर एक असं मेकॅनिझम तयार झालेलं आहे जेणेकरून इक्वेटरवर पडणारी जी उष्णता आहे, म्हणजे ह्या भागात जी पडणारी उष्णता आहे ती उष्णता पृथ्वीच्या इतर भागापर्यंत पोहोचण्यासाठी एक अभिसरण चक्र तयार झालेलं आहे आणि ते चक्र म्हणजेच मग फेरलचा सेल, हेडलीचा सेल आणि पोलारचा सेल अशा 3 प्रकारामध्ये होतो मित्रांनो। तर बघू आपण एक एक सध्या तुम्हाला तात्पुरते इथे एवढं लक्षात घ्यायचं, आपण तिघही डिस्क्रिप्शनमध्ये बघू, पण तात्पुरते एवढं लक्षात घ्या की ही पृथ्वीची एक डायग्राम आहे। ही वाऱ्यांच्या दिशा आपण काढलेल्या आहेत, काही दाबपट्टे सुद्धा काढलेले आहेत। हा 30 डिग्री साऊथ हाय प्रेशर बेल्ट आहे, त्यानंतर 60 डिग्री साऊथ हा लो प्रेशर बेल्ट आहे, त्यानंतर 90 डिग्री साऊथ काय आहे, हाय प्रेशर बेल्ट आहे। एक्झॅक्टली इथे परत त्याच्या अपोजिट हा परत 30 डिग्री नॉर्थ हाय प्रेशर, 60 डिग्री नॉर्थ लो प्रेशर आणि त्यानंतर 90 डिग्री नॉर्थ हाय प्रेशर अशा प्रमाणामध्ये या सगळ्यांच्या मधातून जातं, त्याला आपण इक्वेटर असं म्हणतो, जे आपलं 0 डिग्री विषुववृत्त आहे, 0 डिग्रीचं अक्षवृत्त आहे। 23.5 उत्तर दक्षिण हा आपला उष्णकटिबंधाचा प्रदेश, यामुळे सूर्याची किरणे सरळ पडतात। त्यानंतर 66.5 ते खाली 66.5 ह्या भागामध्ये सूर्याची किरणे तिरपी पडतात, हा आपला समशीतोष्ण कटिबंध, आणि वरचा जो आहे तो मग उरलेला शीत कटिबंध अशा प्रमाणामध्ये पडलेला आहे। सिक्वेन्स जर लावायचा झाला तर हॅडलीचा सेल, मिड लॅटिट्यूड म्हणजे फेरलचा सेल, आणि पुढे जो असतो तो पोलरचा सेल, म्हणजे हे आहे PFH हा सिक्वेन्स आहे वरतून खाली येताना, ठीक आहे, आणि खालून वरती जाताना मग HFP हा सिक्वेन्स आहे मित्रांनो, ठीक आहे। तर इथून आता सुरुवात करू आपण। बेसिकली एक डायग्राम घेऊया म्हणजे आपल्याला सरळ सरळ सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल। बघा, आता पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणावर काही वाळवंट तयार झाले आहेत, काही वेगवेगळ्या प्रमाणात काही हवामानाचे डिस्टॉर्शन तयार झाले, कुठे शीत हवामान आहे, कुठे उष्ण हवामान आहे, कुठे समशीतोष्ण हवामान आहे ते, आणि वाऱ्यांच्या काही दिशा आहेत, ते सगळं तयार होण्यासाठी एक गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे पृथ्वीचं फिरणं, पृथ्वीचं स्वतःभोवती असलेलं परिवलन हे त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे। सोबतच जगाच्या इतर भागामध्ये जे उष्णतेचं वितरण आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये डिस्टर्ब केलेलं आहे, किंवा आपण त्याला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे असं म्हणून, वेगवेगळ्या भागांमध्ये ते डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे। ह्या दोघांचं मिळून एक चक्र तयार होतं, त्याला आपण जागतिक वातावरणीय अभिसरण म्हणतो, आणि हेच कारण आहे की ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीवर तयार झाल्यात। सूर्यावर उष्णता, आपल्या पृथ्वीवर जी उष्णता आहे तिचं महत्त्वाचं जे सोर्स आहे ते आपल्याकडे सूर्य हा एकच महत्त्वाचा सोर्स आपल्याकडे आहे। तर सूर्य हा जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचं तापमान देतो, त्याचं कारण म्हणजे पृथ्वी जी आहे ती 23.5 आपली वक्र झालेली आहे, तिचा झुकाव जो आहे कसा आहे 23.5 डिग्री वक्र झालेला आहे। त्यानंतर तिची वक्रता म्हणजे तिचंच 23.5चं झुकणं आपण असं समजू। त्यानंतर जे आपलं वातावरण आहे, वातावरणाच्या ज्या लेयर्स आहेत त्या पृथ्वीवर तयार होणारे ढग, त्यानंतर ध्रुवीय बर्फ आणि आपला जो बाकीच्या भागामध्ये असणारा बर्फ आहे, या सगळ्यांचं मिळून जे इफेक्ट होतो पृथ्वीच्या तापमानावर तो जरा वेगवेगळ्या प्रकारचा आहे, आणि तो इफेक्टच मग शेवटी आपल्याला मॅनेज करण्याचं काम करण्यासाठी हे जागतिक वातावरणीय अभिसरण स्ट्रक्चर कामी येते। ह्या जागतिक वातावरणीय अभिसरण स्ट्रक्चरच्या मग 3 शाखा तयार होतात, पोलार सेल, मिड लॅटिट्यूड सेल म्हणजे फेरलचा सेल, आणि नंतर जो तिसरा असतो त्याला आपण हॅडलीचा सेल, असे 3 शाखा मिळून हे जागतिक अभिसरण काय होतं मग कंप्लीट होतं। तर बघा, आता हे जागतिक अभिसरण नैसर्गिक वातानुकूलन प्रणाली आहे। कशासाठी? तर विषुववृत्ताला अधिक गरम न होऊ देता किंवा ध्रुवाला अधिक थंड न होऊ देता या दोघांनाही थांबवण्याचं काम जे करते ते काम असते या जागतिक वातावरणाच्या अभिसरण प्रणालीचं। त्याच्यामुळे काय होतं तर विषुववृत्ताला जास्त प्रमाणात तापू दिलं जात नाही, सोबतच ध्रुवाला तेवढ्या जास्त प्रमाणात थंड होऊ दिलं नाही, तर दोघांनाही थांबवण्याचं काम असते यांचं। ते कसं थांबवतं ते आपण आता बघणारच आहोत। त्यानंतर प्रत्येक गोलार्धामध्ये मग 3 सेल आपण डिवाइड केलेले आहे पृथ्वीच्या, आणि हे काम काय करतं तर ह्या तिन्ही सेलमध्ये मग जी हवा वाहते ती हवा ट्रोपोस्फिअरपर्यंत फिरते। पूर्ण ट्रोपोस्फिअरमध्ये वाहणारी हवा जी आहे ती या 3 सेलमध्ये आपण काय करतो डिवाइड करतो। त्या सुरुवातीला आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, हॅडली सेल, त्यानंतर सिक्वेन्स वाईज फेरल सेल, आणि त्यानंतर सिक्वेन्स वाईज पोलार सेल यांचा आपण काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो सुरुवात करूया आता।
बघा आता आपण हॅडली सेलसाठी अभ्यास करतोय. आता हॅडली सेल कुठून कुठपर्यंत आहे याचा पहिल्यांदा आपण बघूयात. 0 डिग्रीला आपल्याकडे काय आहे बघा, इक्वेटर आलेला आहे आपल्याकडे. नंतर हा इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन ITCZ आहे. ITCZ कोण तयार करतं तर हॅडली सेल स्वतःहून ITCZला तयार करतो. हे जर असं मोठं स्टेटमेंट आहे तर लक्षात घ्या, ITCZ तयार करण्याचं काम हॅडली सेलचं आहे. याचं कारण म्हणजे काय ते आता आपण समजून घेऊया. आता बघा काय होतं, पृथ्वीवर सूर्याची उष्णता जी आहे ती अशी ह्या भागामध्ये काय होतं, सूर्यकिरण सरळ पडते. सूर्यकिरण सरळ पडल्या कारणाने इथे जी असणारी हवा आहे ती हवा तापते आणि ती काय करायला लागते, वर चढायला लागते. कुठली हवा, विषुववृत्तावर जी हवा आहे ती हवा काय होते, तापते आणि ती हवा काय करायला लागते, वर चढायला लागते दोन्ही दिशेला. बरोबर, अशी वर चढणार. आता जेव्हा ती वर चढते तेव्हा एका लॅटिट्यूडपर्यंत ती वर चढणार. कुठपर्यंत, समजा आपण कन्सिडर करू की तू ट्रोपोस्फिअरच्या शेवटच्या भागापर्यंत ती पोहोचली. आता ट्रोपोस्फिअरची लांबी किती आहे आपल्यासाठी, 8 ते 18 किलोमीटर. आता आपण विषुववृत्ताचा विचार करतो आहे त्यामुळे इथे किती घेणार आपण, 18 किलोमीटर. आणि जर आपण समजा पोलचा अभ्यास केला असता तर पोलमध्ये आपण त्याला 8 किलोमीटर पकडलं असतं. त्याचं कारण मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलेलं आहे मित्रांनो. तर बघा आता आपण 18 किलोमीटर उंच पोहोचलो. आता त्याला ट्रोपोस्फिअर क्रॉस करून हवेला वर जाता येत नाही, ठीक आहे. म्हणून हवा काय करते, त्याच्या उजव्या साईडला आणि त्याच्या डाव्या साईडला काय करते, वळते. जसं फॉर एक्झाम्पल आपण इथं बघा, हवा इथून वर चढली असं समजूया आणि मग ती डाव्या साईडला आणि स्वतःच्या उजव्या साईडला तिने काय केलं, वळण घेतलेलं आहे. आता ही हवा कशी आहे, गरम आहे, कारण की सरळ किरण सरळ पडलेली आहेत. हवा वर जात जात गरम झालेली होती आपली हवा आणि ती मग आता ट्रोपोस्फिअरच्या वरच्या भागापर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर, इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आता आपण अजून एक कन्सेप्ट बोललो होतो की इथं ITCZची निर्मिती झाली. ITCZची निर्मिती होण्याचं कारण म्हणजे इथं वाहणारे ईस्टर्ली वेव्ज, जे पूर्वीय वारे आहेत, पूर्वीय वारे उत्तर गोलार्धात त्यांच्या दिशेच्या उजव्या साईडला आणि डाव्या गोलार्धात त्यांच्या हाताच्या डाव्या साईडला असे वाहणार आहेत ते, कारण की त्यांचा फेरलचा नियम तिथे लागू पडतो. मग इथून हे वारे वाहणार, पूर्वीय वारे. आता हे वारे जेव्हा इथे वाहतात ते वारे वाहत वाहत काय करतात, स्वतःला वर घेऊन जातात, कारण की आत्ताच बघितलं हवा कशी झाली आहे, गरम झाली आहे. मग हे दोन्ही वारे जेव्हा वर जातील तेव्हा हा मधला पार्ट जो बाकी आहे इथे कुठलीही हवा नसते. म्हणून याला आपण इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन असं म्हटलेलं आहे, कारण इथे दोन्ही वारे एकत्र येतात आणि मधल्या पार्टमध्ये हवेचं अस्तित्व कमी होते, एकदम प्रमाणात कमी होते. त्यामुळे इथे ITCZ तयार झालं. आता इथं काय झालं, हवा वर गेली. आता ती दोन्ही गोलार्धामध्ये तिच्या हवेच्या डाव्या साईडला आणि किंवा तो उजव्या साईडला अशी वळत आहे. हळूहळू ती हवा पुढे जात 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 थंड होते आणि एक वेळ अशी येते की हवेचं थंड होणं संपुष्टात येतं. हवेचं त्याच्यापेक्षा पुढे जाणं शक्य नसतं. हवा खूप जास्त प्रमाणात थंड झाली. हवा जर जास्त प्रमाणात थंड झाली तर ती जड होते आणि जड झालेली हवा मग परत काय करते, खाली उतरायला सुरुवात करते. जड झालेली हवा इथून काय करणार, खाली उतरायला सुरुवात करणार, जसे की या भागामध्ये तिनं केलेलं आहे. बरोबर, हवा काय झाली, थंड झाली आणि ती काय झाली, खाली झाली. ठीक आहे, आलं लक्षात मित्रांनो. बरोबर, आणि आपल्याला माहिती आहे की परत इथे कोण आहे, हाय प्रेशर आहे आणि इथल्या भागात काय आहे, लो प्रेशर आहे. तर पूर्वीय वारे परत हाय प्रेशर टू लो प्रेशर काय होणार, वाहणार. म्हणजे हे सेल जो स्ट्रक्चर आहे, हा जो सायक फॉर्म आहे तो आपला काय झाला आहे, कंप्लीट झाला आहे मित्रांनो. तर ह्या स्ट्रक्चरला म्हणायचं काय, म्हणायचं हेडलीचा सेल. याला हेडलीचं जे नाव आहे ते जॉर्ज हेडली, जे की एक ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ होते, त्यांच्या नावावरून दिलेलं आहे. हेडली सेल जे आहे तो सर्वात मोठा सेल आहे जगामध्ये अस्तित्वात असणारा. त्याची जी लांबी आहे ती उत्तर दक्षिण दोन्ही दिशेमध्ये 30 ते 40 अंशापर्यंत पोहोचलेली आहे. इक्वेटरपासून 30 ते 40 अंश उत्तर दक्षिण ह्या दिशेमध्ये. आणि तो काय करतो, तो व्यापारी वाऱ्याच्या प्रदेशामध्ये अस्तित्व त्याचं आहे किंवा व्यापारी वाऱ्यांच्या प्रदेशामध्ये त्याचं पूर्णतः अस्तित्व असतं. नंतर ते ITCZ याची निर्मिती करते. हे एक बंद अभिसरण आहे. आत्ताच बघितलं आपण, एक क्लोज्ड स्ट्रक्चर सिस्टम आहे, इथून चालू होते आणि इथं बंद होते. याची सुरुवात जी आहे ती कुठून होते, विषुववृत्तापासून, कारण विषुववृत्तावरूनच काय होतं, हवा चालू होत्या मित्रांनो. बरोबर, चला आता पुढचा पार्ट बघू आपण. आता आपण फेरलच्या सेलपाशी आलो. फेरलचा सेल समजण्याआधी आपण एक कन्सेप्ट पहिल्यांदा हे शिकून घेऊ, की इथला कन्सेप्ट शिकून घेऊया, म्हणजे आपल्याला एक साध्या प्रमाणात लक्षात येईल. जेव्हा आपण 60 डिग्री नॉर्थवर आपण पोहोचलेलो आहोत, 60 डिग्री नॉर्थ म्हणा किंवा 60 डिग्री साऊथ म्हणा, ह्या भागामध्ये हवा कशी होते, आता विरळ होते, गरम असते हवा थोड्या प्रमाणामध्ये. एवढ्या प्रमाणात नाही जेवढी की आपल्या उष्णकटिबंधामध्ये असेल, पण थोड्या प्रमाणामध्ये हवा काय आहे, आता गरम आहे. हवा गरम असल्याकारणे तिचं परत काय होतं, अभिसरण होतं. ती एक तर वरच्या दिशेला सरकायला लागते, जसे की आपण उष्णकटिबंधामध्ये पाहिलं होतं, आणि ती परत मग तिच्या डाव्या दिशेला आणि तिच्या उजव्या दिशेला वळेल. आता आपण फक्त इथे तात्पुरतं आपण फक्त ही उजवी दिशा लक्षात घेऊ, म्हणजे आपल्याला फेरलचा सेल काय करता येईल, कंप्लीट करता येईल मित्रांनो.
ठीक आहे, लक्षात आलं. तर ही जी फेरलचं सेल आहे ही एक मध्यम पेशी आहे, तिला मिड लॅटिट्यूड असं सुद्धा म्हणतात किंवा झोन ऑफ मिक्सिंग असं म्हणतात. झोन ऑफ मिक्सिंगचं कारण म्हणजे काय, मी त्याचा तुम्हाला अर्थ समजावून सांगतो. झोन ऑफ मिक्सिंग म्हणजे काय, आता बघा, ही जी फेरलची सेल आहे जिला आपण मिड लॅटिट्यूड सेल म्हटलं, ही फेरलची सेल आहे. या फेरलच्या सेलला स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे ॲक्च्युली, कारण तिला स्वतःची एखादी ऊर्जा क्षमता नाही आहे. जसे की इथे याच्यासाठी काय होतं, तर याच्यासाठी उष्णकटिबंधातला इक्वेटर होता आणि वरच्या भागासाठी पोल आहेत, जो की शीत आहे, हा गरम आहे, म्हणजे यांना स्वतःची उष्णता भेटत होती यांच्यासाठी. पण फेरलच्या सेलसाठी तसं नाही आहे. तर फेरलच्या सेलसाठी एवढंच लक्षात ठेवा इथे की इथे काय झालं, हवा गरम थोडी उबदार झालेली आहे आणि ती उबदार असलेली हवा मग कालांतरानं थोडीशी अभिसरण प्रवाह तयार होऊन ती वर जाते आणि वर गेलेली हवा मग दोन्ही दिशेला काय करते, व्हायला लागते. जेव्हा ही जी बाजू आहे ही या साईडला वाहत येते, तर हिचा एक्स्ट्रीम जो एंड आहे, हिचा एक्स्ट्रीम एंड लाव्या साईडला, त्याला थांबवण्याचं काम हेडली सेल करतो. कोण करतो, हेडली सेल, कारण की इथून हेडली सेल पण परत खाली जाणार आहे. इथे कोण आहे, हेडली सेल काय करतो, त्याला थांबवतो आणि मग हेडली सेल खाली येत आहे म्हणून मग फेरलचा सेल त्याच्या सोबत काय करतो, खाली येतो. बरोबर, हेडलीचा सेल खाली आलेला आहे कारण त्याला सायकल कंप्लीट करायची आहे, म्हणून सोबत कोण घेऊन येतो, तो फेरलचा सेल सुद्धा घेऊन येतो. त्याच्यामुळे इथे थोडंसं फक्त एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे, कारण की इकडून येणारी हवा जी होती ती आता थंड झाली होती. इकडून येणारी हवा जी आहे ती अजून थोड्या प्रमाणामध्ये गरम होती. एवढी गरम नाही की जेवढी इथे गरम असेल, उबदार होती तेवढी नाही, पण थोड्या प्रमाणामध्ये नक्कीच होती. आणि इकडून जाणारा वारा मात्र थंड झाला होता. त्यामुळे ह्या भागामध्ये जो स्ट्रक्चर खाली येईल तिथे एक अस्थिर वातावरण निर्माण होतं, एकदम जास्त दाबसुद्धा निर्माण होतो, कारण ही जी हवा आहे ती थंड असल्याकारणे या भागामध्ये काय तयार झाला, एक जास्त दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे मग आपण इथे खाली आल्यानंतर ही जी हवा आहे ती मग वेस्टर्ली वेव्ज जे आहेत, आपले वेस्टर्ली वारे जे आहेत ते जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. हे जो जास्त दाबाचा पट्टा इकडून कमी दाबाकडे वाहतील, म्हणून हे जे फेरलचे जे वरतून खाली जो फेरलची वारा आलेला आहे, शीत वारा झालेला, तो काय करतो, जास्त दाबाकडून परत कमी दाबाच्या प्रदेशाकडे काय करतो, मूव्ह ऑन करायला सुरुवात करतो. कमी दाबाच्या प्रदेशाकडे काय करतो, मूव्ह ऑन करायला सुरुवात करतो. मग हा जो सेल कंप्लीट होतो, हे जो झालेला आहे याला म्हणतात फेरलचा सेल. ठीक आहे मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, MCQ आहे ॲक्च्युली, की हा जो प्रदेश आहे हा 30 डिग्री जो वृत्त आहे आपलं अक्षवृत्त, नॉर्थ आणि साऊथ, त्या 30 डिग्री नॉर्थ आणि साऊथ अक्ष यांना आपण अश्वांश असं सुद्धा म्हणतो. याला म्हणतात अश्वांश किंवा हॉर्स लॅटिट्यूड असं सुद्धा म्हटलेलं आहे. 30 किंवा 35 याच्यामधला जो भाग आहे, याचं कारण म्हणजे जे व्यापारी इथे येत होते ते जेव्हा या वाऱ्यांच्या प्रदेशामध्ये अटकत असत, त्यांची जहाजं पुढे जात नसत, तेव्हा त्यांच्या जहाजावर असलेल्या अश्वांना कालांतराने चाऱ्याची कमतरता निर्माण झाल्याकारणे त्यांना समुद्रात फेकून द्यावं लागायचं. त्यामुळे या पट्ट्याला अश्व अक्षांश असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा फक्त जास्त दाबाचा पट्टा आहे मित्रांनो, एवढंच लक्षात ठेवा इथे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या भागामध्ये वाळवंट खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. जगातले मॅक्सिमम वाळवंट हे याच पट्ट्यामध्ये आढळतात. याचं कारण म्हणजे सुद्धा जास्त दाबाचा पट्टा, कारण की हे जे वारे आहेत ते वारे इकडनं वाहत येऊन इथे येऊन थांबणार आहेत मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा, वारे कसे आहेत, इकडनं वाहत येत आहेत आणि इथे येऊन थांबत आहेत. त्यामुळे इथे उतरणारी हवा ही शीत हवा असणार आहे. कशी असणार आहे, शीत हवा, कारण की हा जो भाग आहे हा ट्रोपोस्फिअरपासूनचा येतो आहे. ट्रोपोस्फिअरमधून येणारी हवा आहे ती, कारण की इथून हेडलीमधून जी हवा निघणार आहे ती शेवटी ट्रोपोस्फिअरच्या लाईनला जाऊन थांबणार आहे. इकडनं 60वरून जी हवा निघणार आहे ती सुद्धा त्याच प्रमाणामध्ये जाऊन थांबणार आहे. आणि मग तो मधल्या अक्षांशावर जेव्हा उतरेल तेव्हा ती हवा शीत असेल, त्याच्यामध्ये कुठलीही बाष्प नसेल. बाष्प नसल्या कारणाने तिथे पाऊस पडणार नाही, आणि पाऊस पडल्या नसल्या कारणाने मग तिथे कोण क्रिएट होईल, तर तिथे काय तयार होतात, वाळवंट, म्हणजेच इथे डेझर्ट क्रिएट होतात. तर मॅक्सिमम डेझर्ट जे आहेत ते याच भागामध्ये अस्तित्वात आहेत मित्रांनो. तर हा सुद्धा लक्षात ठेवा. आता इथे आपला फेरलचा सेल संपला आहे, तरी आपण एकदा चेक करून घेऊ. उत्तर आणि दक्षिण 30 ते 60 अक्ष बरोबर, इथे आपण हीच गोष्ट शिकलो. आता फेरलचा सेल हा जो आहे तो इतर दोनपेक्षा उलट्या दिशेला वाहतो. बघा, नक्कीच उलट्या दिशेला वाहतो, कारण हेडलीचा सेल आपण बघितला आहे, हेडलीचा सेल असा चालला होता बरोबर. पोलारचा सेल सुद्धा बघितला, तो सुद्धा असा चालला होता. मात्र आता जो मधला फेरलचा सेल आहे तो असा जाऊन असा येतो. हा फक्त एकटा उलटा आहे, हे दोन्ही सरळ आहेत असं लक्षात ठेवा. त्यानंतर ह्याचं जे नाव आहे ते कोणावरून दिलं, ते विल्यम फेरल 1817 ते 1891 या कालखंडामधला एक शास्त्रज्ञ होता. त्याच्या नावाने फेरलचा सेल हे नाव दिलेलं आहे. ऊर्जा स्त्रोत याचा जो आहे तो पोलार आणि हॅडली, ॲक्च्युली याला स्वतःचा ऊर्जा स्त्रोत नाही आहे. जसं की आपण आत्ता बघितलं की इथे पोलारचा विंड त्याला वर घेऊन जातं. इथे पोलारचा जो विंड होता तो काय करतो, त्याला वर घेऊन जात होता या हवेला इकडे बरोबर, आणि इकडे हेडलीचा सेल त्याला काय करत होता, खाली घेऊन येत होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे त्याला स्वतःचा सोर्स नाही आहे, तो फक्त दुसऱ्या दोन सोर्सवर काय करतो, काम करतो.
बरोबर. त्याला त्याला एवढा तो दुय्यम आहे ॲक्च्युली दोघांपेक्षा, कारण की दोघंही त्याला स्वतःचा ऊर्जा स्त्रोत आहे, पण याला ऊर्जा स्त्रोत नसल्याकारणे याला आपण दुय्यम असं समजू शकतो. हा कुठल्या भागामध्ये येतो तर प्रतिव्यापारी यांच्या भागामध्ये हा अस्तित्वात असतो. ह्याच्यामधलं तापमान आपण बघितलं अस्थिर असतं एकदम. हवा आणि तापमान दोन्ही गोष्टी अस्थिर आहेत. अचानक कुठल्याही दिशेला त्याचं हवा वाहू शकते, तर ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण पुढे नेऊया. ध्रुवीय सेल याच्याकडे येऊ. ध्रुवीय सेल ही या तिन्ही सेलपेक्षा सर्वात लहान आहे, कमकुवत आहे, कारण की तिच्याकडे एरिया खूप कमी प्रमाणामध्ये आहे. उत्तर आणि दक्षिणे 60 ते 70 अंशांच्या दरम्यान हा सेल काम करतो. नंतर ध्रुवापर्यंत हा सेल आहे. पूर्वीय ध्रुवीय वारे याच्यापासून तयार होतात आणि जी उष्णता आहे ती विषुववृत्त ते ध्रुव या शेवटच्या भागापर्यंत पोहोचवण्याचं काम मग ध्रुवीय सेल करते. बघा इथे आपण परत लक्षात घेऊ एकदा. पोलार सेल आपण ऑलरेडी एकदा बघितलं. इथे काय झालं आहे, इथे थंड हवा आहे, शीत प्रदेश आहे, त्यामुळे हवा जी आहे ती हाय प्रेशर टू लो प्रेशर अशी वाहणार आहे. हा जो पार्ट आहे हा 60 डिग्री नॉर्थ आहे. या भागामध्ये थोडासा उबदार हवेचा प्रवाह असल्याकारणाने हवा इथून वर चढायला लागते. वर चढणारी हवा कालांतराने तपांबराच्या शेवटी पोहोचली की ती हवा त्याच्या हॉरिझॉन्टल डिरेक्शनला वाहते आणि ती पोलारवर आल्यानंतर शीत हवा होते. शीत हवा थंड असते. थंड झाल्याकारणाने ती खाली येते. खाली वाहत आल्याकारणाने ती उतरते आणि उतरल्यानंतर परत ती ह्याच दिशेला मूव्ह करण्याचं काम करते. तर हा सेल जो आहे हा कंप्लीट होतो. ह्याला आपण पोलार सेल असं म्हटलेलं आहे, ध्रुवीय पट्टा असं आपण म्हटलेलं आहे. तर ही पूर्ण प्रोसेस आहे ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशनची. त्यालाच हॉर्स लॅटिट्यूड आपण बघितला, हाय प्रेशरचा पार्ट आहे 30 ते 35 डिग्री लॅटिट्यूड नॉर्थ आणि साऊथ. प्रेझन्स ऑफ डेझर्ट्स 30 आणि 35लाच कारण सांगितलं आपण की याच्यामध्ये पावसाचं प्रमाण नाही आहे असं आपण बघितलं होतं मित्रांनो. तर इथे आपलं सर्क्युलेशन स्ट्रक्चर कंप्लीट झालं. तुम्हाला आशा करतो तुम्हाला तिन्ही सेल कळले असतील. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा मित्रांनो. मी सचिन चव्हाण तुमची रजा घेतो. धन्यवाद.